नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही आलोय गावाकडे येऊन 4-5 दिवस झाले, पण आता गावाकडनं दिवाळीऐवजी दुसरंच काहीतरी चालू आहे. अंडी मटन बिटन तसले काहीतरी. तर आता नदीवरून नवीन ताजं ताजं मासा आणलेत, आता बनवायचे. आपण बघूया जाऊ मासा तो हाय का खेकडं बिकडं नसतं काय काय आणलंय. कोण कोण आलंय सांगतो थांबा. हो हो पळालंय. गेली 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 गेली. तर बघूयात आपण आज मासा करायचं गावाकडल्या स्टाईल. तर हे असं नवीन नवीन असं फ्रेश एकदम पाण्यात पोहतात असं मासा आणलेत, ताजं एकदम नदीचं, भीमा नदी आहे जवळ गावाजवळ. आणि आता बऱ्यापैकी धुवलेत मासं. आणि त्याचबरोबर हे मासे काही जास्त नाही भेटले, पण खेकडं भरपूर आणलेत. आता बघूयात बनवायचं आहे. तर अजून इकडे हे दिसतंय का, तर हे दिसतंय का असं बघितलं का काय चालू. गावाकडे सुट्टी नाही. असं इकडं वडील बसल्यात, आमचं वडील आहेत. दिव्या शंभू तिकडे दाखव मासा धुताना दाखव पोरा. आणि इकडे जरा आज गर्दी आहे आमच्याकडे दिवाळीचे वगैरे जरा नाही का. तर हा धुवा मासा धुवा चांगलं. पोस्टमार्टम चालू आहे. ते कसला मासा, चिलापी मासा आणलाय मी. बाकीचं काय सापडलं नाही जरा. काय ते सकाळ सकाळी गेलो आम्ही. ऍक्च्युली संध्याकाळी रात्री 6-7 वाजता मासे वगैरे नाही का असं हे असतात, भेटतात. आता जास्त ह्या वेळेस नाही भेटत. ह्याच्यामध्ये ह्याच्यात पित्त कसलं आहे पित्त माशाच. काय माशाच पित्त. पित्त पित्ताची पिशवी. माशाला पण पित्ताची पिशवी असते काय काय हा बघू. उन्हात दा उन्हात. हा ते हिरवी जी दिसते ती पित्ताची पिशवी असं म्हणतात. मला माहित नाही पण असावी मे बी. आता 2 दिवसांनी गावाला जायचं. खेकडं तर बाहेर निघायला लागली पिशवीतनं. नाग्या बिंग्या हे करून आणल्यात. आगा ठेवलं होतं दगड त्याच्यावर, तर जात्याला निघून सगळं खेकडं जायचं पिशवीत. मोठे नाही सापडले पण बारकीच आहे, भरपूर आहेत. ठेवतो येतो ते काय त्याचे अंडे आहेत काय मासे. आज चुलीचं मासं खायचं, चुलीवचं काय ना नवीन स्टाईल ने. सुरी पण किती मोठी भारती आहे बघ. टाप कसलं झालंय का काळं ते ह्याचं. उभं हाय काढावं लागतं. फोडून काढावं लागतं. फोडून काढावं लागतंय जरा, थोडं खराब झालंय ते. खराब नाही ती त्याचं हेच असतं. खराब म्हणजे ते हेच ना ग, ती काढायला लागते ना. ती आतडी ती आज्यात असते त्या पुटवर आदर. तर मग असे मासं धुवून झालं होतं. आता खेकडं धुवायला चालू आहे. खेकडं धुवतात असे. जाऊ कसं धुते ती काय पेटी आहे का काय. खेकडं मोठं नाही तर बारकं जायचं, त्याच्यामुळे धुवायला जरा उशीर होते. खूप वेळ झाला धुते. अजून आहे ते पिशवीत. पिशवीतलं दाखवून येते की. पॅरालिसिस वगैरे झालं मासाला चांगला असतं. दमा पॅरालिसिस त्याच्यासाठी खेकडे खूप चांगला आहे. आणि कॅल्शियम तर भरपूर मिळतं त्याच्यावर. खेकडा बारकच आहे पण मोठे.
तुझं पोहोचत ताजच आहे एकदम. उरक उरक लवकर. तर खेकडा बिकडा धुवून झाल्यात, आता खेकडे धुवल्यात, मासा केले. मासा काय रोज म्हणजे सारखाच असतो, पण खेकड्याचं स्पेशल आहे आता. हे काय कसल्या काय म्हणतात त्याला, 25 वावरात फेमस आचार्य बाबा. दिसत नाही अजून, उजेड पडून आहे. पंचकृषीत प्रसिद्ध आहे. पंचकृषीत आहे. नाव सांगाय. हा ना, हा थांबा, इथं लाव माईक. हा चला, नाव सांगा. नाव सांगा. नाव गेजगे. मीच सांगा की. मधुकर गेजगे. हा, मधुकर गेजगे, आचार्य मधुकर गेजगे. पंचकृषी मध्ये फ्री आहे, म्हणजे आपलं एकदम फेमस आहे. तर कुणाला ऑर्डर बिर्डर जर द्यायचे असतील तर नंबर सांगा तुमचा. 95 हा 79 82 80 77. हा बरं चालेल. पंचकृषीत कुठेही म्हणजे पाकिस्तानात जरी असले तरी जाते, त्याचा काही विषय नाही. सगळीकडे जर अशा प्रकारे आता चालू आहे. काय भाजी करून घ्यायच्या म्हणून त्याला लावायला लागते मीठ लावायला. भाजी करून तर जरा गोड बोलायला लागते. दुसरं काय नाही. खेकडे चला उरकावर. काय काय लागतंय ओ सांगाय, काय काय लागतं लिस्ट आहे. कांदा, अजून लसूण, हा अजून त्या तिकडं वागे असं दिसा नाही हो तुम्ही. इकडं बघा. तुम्ही उजीड पडत नाही तुमच्या ह्याच्या तोंडावर, त्याच्यामुळे दिसत नाही. बरं हा कांदा लसूण, हा कांदा आहे का लाजायला काय हे आहे तेव्हा. हा हा दिसायला लागलं. कांदा लसूण आलू पेस्ट अजून सोना घरकोल. हा अजून गरम मसाला. हा कच्चा का कसला. कच्चा होय जर बस तिथं सांगतो. हा बसा. बस नाही तुमच्या हातात चव वेगळी लागते. एखाद्याचं कसं आहे मस्त हाताला चवच वेगळी असते है का ना. हा चला चुलीवचं जेवण तयार चालू आहे आता. पार्टी लाडू करंजा खायचं सोडून असलं चालू केलं. तेल किती 2 पळ्या ओतलंय का 4 पळ्या. तेल ना 2 पळ्या. 2 पळे तेल घेतलंय. हा अजून टाकायचंय. अजून टाकायचं आहे थोडं थोडं. काय काय बघा. हा. फिश मसाला, गरम मसाला, म्हणजे गावाला घरकुल म्हणतात, आपल्या इथं गरम मसाला, आणि अद्रक लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि आपला घरचा गावरान मसाला. ठीक आहे. टोमॅटो कांद्याची प्युरी आहे. टमाटा आणि कांदा एकदम मिक्स केलाय बारीक, आणि हे काळा मसाला आहे घरचा. चल हो बाजूला. तेल भरपूर टाकावं लागतं तरी यासाठी. बस बघा ना. बस का आचार्य. बस हा बस. हा 4 म्हणता 5-7 पळ्या तेल टाकलेले. 1 वाटी टाकली. हा मग येतो 1 वाटी काय. चला काय ते टाकायचं मसाला आहे. थोडं नॉर्मल जाळ चालू आहे. नॉर्मल साताच भारी यायला लागला. कसं काय तेलच. हा अद्रक लसूण पेस्ट. बस टाकली. अजून काय टाकायचं.
एक पुडी टाकली फक्त, साधारणतः 5-10 ग्रॅम असेल. किती ग्रॅम आहे? दिसतंय का? नेट वेट दिलंय की तिथं बघ की. ग्रॅम नाही ना दिलं इथं. 5 रुपयाची पुडी दिली. बरं ठीक आहे चला. हे लाकडं कुठली पण असले चालतात का? असं काय त्याला स्पेसिफिक कुठलं टाकायचं? लिंबाचं नसते त्याला, चांगली लागते. अजून लिंबुनीचं, शेवग्याचं नाही, म्हणजे त्याचं ते गुणधर्म वेगवेगळे असतात. आचार्याला स्पेशल करी तसलं हे चालू आहे गावरान. आचार्य पंचकृषीत आमचं प्रसिद्ध आहे. हा सराव देऊ नका. मग अशी लाल होत, आता जरा पिवळ दिसायला लागली. भाजी किती माणसं करायची? 8-9 का नाही? कोण कोण? आपण सगळीच राहू. पाहुणा खात नाही ते. पाहुणे रस्सा खाणार आहे. होय. हा आपा तर 8-9 माणसांचे तरी बनवायचं चालू आहे सध्या. 7-8 माणसं. मासं पण केलं थोडं. असं लातूरवरून आले ते खायला माणसं. लसूण, कोथिंबीर, हा. आलं टाकले आणि वाटण केले. कच्चं टाकलेलं आहे एकदम. एकदा सिनेमॅटिक शॉट घेतो असं. खरंच आचारी चांगला आहे बरं का. नंबर 1 लागते भाजी. हा. आमच्यात सगळं जागरणाचं ह्याचं बोकड बिकड कोणाचं काय असेल नसेल बऱ्यापैकी सगळं जमतं त्यांना. मीठ टाकलेलं आहे अशा तऱ्हेने. हा चवीपुरतं. चवीनुसार मीठ टाकलंय. खेकड्याची झणझणीत तरी तयार होणार आहे आता सध्या. बघा ना किती छान मसाला इथे झालाय. छान आहे का? मोजक घ्या. हा एकदम. बघा एकदम ते घट होऊन आले आणि तेल तेल वरती राहिले. इतका छान मसाला नाना पैसे बोलत राहा, काहीतरी बोलत राहा. तसं गपचिपकी करू नका. सर बाजूला पीठ सारखी बाळा शंभो. आत्याला म्हणा बाजरीचं पीठ दे थोडं. देते अजून काय टाकायचं? थोडं घट्ट बाजरीचं पीठ टाकायचं पीठ घट्टपणासाठी, मागितलं म्हणा आत्याला. घट्ट होण्यासाठी थोडं. आता काय टाकायचं? मीठ, हळद. नाही, घरचा मसाला आहे हा. घरचा मसाला, काळा मसाला वगैरे हे बघा. आपण ते म्हणजे चटणी वगैरे नाहीये. डब्याचे म्हणा. हे बघ मांडणीला मी टाकते माझ्या अंडी. 2 चमचे टाकलाय. तिखट आहे आपला मसाला. 2-2.5 चमचे टाकलं. तिखट मसाला एकदम काळा. म्हणजे आपल्याला तिखट लागतं त्यानुसार करायचं. बघा किती छान मस्त यायला लागले त्याला. खोबरं नको का? खोबरं आताच नाही टाकायचं. हे बघा हा काय? करी मसाला आहे. तरी मसाला. तरी का फिश? करी 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 मसाला. ती मच्छी करी मसाला जो आणि आहे ही गरम मसाला. सोहाना ना गरम मसाला. सुहाना नाही, घरकुल म्हणतो गावाला. हा, तेच घरकुल मसाला आहे. टाकू अजून काय? माझ्याकडनं आईकडे जा बा. मध्ये मध्ये करू नको शंभू बाळा. टाकतो आहेत ते. ही ह्याचीच आहे की मग सुहानाचीच आहे की.
असं काय वास यायला लागलाय हे टाकू का असं करून टाकू का पीठ टाकलंय बाजरीचं असं घट्ट गाठी न होता असं टाकलेलं आहे कारण एकदम टाकल्यावर गाठी होते थोडं बघा थोडं ना. थोडं टाकले बस का हा बस ना खोबरं आहे अजून जावई आलेत घरी जावई आता दणकून खाणार आहेत बघा मस्त पैकी सासऱ्याच्या हातचं प्रत्येकाच्या घरी असा एक तरी नमुना असायला पाहिजे चव चव एकदम भारी येते मस्त असं तोंडाला आता पाणी सुटायला लागलं खोबरं टाकू सगळं टाकू बघा खोबरं टाकलंय कसलं भारी ग्रेव्ही झाली आहे पाणी घेते मी हा घेतले पाणी तापचिक वंटासवादी वास काय कमी येत आहे का मीठ बीठ सगळं हाय हाय समजा तर हाय असं वाटते कधी खाते हाय का नाही लागतो इकडे निभा मगाशी घट्ट होतं आता बघा पाणी सुटलंय त्याला तेल म्हणजे सुटलंय. तेलाचं पाणी सुटलं असं नाही का थोडं. एकदम असं पाणी सुटलंय आता बघ एकदम एकदम बारीक ह्याच्यावर केलंय हे सगळं जाळ तर एकदम स्लो आहे म्हणजे नाही का फास्ट जाळणी हे होते हॉटेल टाकलं तर चालेल लय भारी चालेल पण काय पण काय तिथं टाकणार कुठं मित्रच वर येऊ द्यायचं नाही शेठ चला जेवायला शेठ लगेच म्हणा चल या बसा हॉटेलला टाकू दे काय मसाला वगैरे स्पेशल काय वापरलं नाही आपलं जे काय नॉर्मल घरातलंच असं नाही का स्पेशल वगैरे काय नसतं जे आहे पण जी त्याच्यातच बनवलं आचारी आहेत ना त्यांना वासावर कळतं काय कमी येतात तसं आम्हाला टेस्ट करून बघावं लागतं काय कमी येतात हा फरक आहे आचार्यात आणि आमच्या घरचं सगळ्यात म्हणजे म्हणतात ना हे असू द्या जावळ असू द्या जागरण तसल्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचं हातचं मत नसतं एकदम असं झणझणीत आता हाय बघा माझ्या पोराचं जावळ धरलं ना बोलवते तुम्हाला पण सुक बिक रगील झार तर आता हे थोडं मिक्स केलंय त्याच्यामध्ये नांग्या म्हणजे खेकडे खेकड्याचं स्वच्छ करून घेतलेत मग असे दावलेत मी तुम्हाला ते आता याच्यामध्ये मिक्स करायचं आलं आणि फोडून खायचं ना होय मी कधी खाल्लं नाही पहिल्यांदा खाणार आहे आज बघा किती छान ते होतं हे बघा जिवंत खेकडा आहे बघा नांगी हे बघा दिसतंय का दिसतंय व्हिडिओ आपल्या बघा काय झालं जाळकण पडलं का नाही आता लावायला लागली तुझा आले भाऊ आले नाही आलं कधी केलंच नाही तर आणि ती पण असलं रान फ्राय रान मास
मग सांगते काय तुम्हाला म्हणून तर बोलवलं, तुमच्या हातची चव मला आवडते ना. रात्री माशाचा घमघमा सुटला पण मी पोळ्या खाल्ल्या होत्या ना, तुम्ही येणार होती जेवायला. आता एक आहे ना मासा, ते आणून खाते तळवेला. पूर्ण सगळं ते असं लय भारी एक मस्त तेल एक जीव फ्लोअर तळले. एक जीव केले सगळं. हा ना, नंतर बोलवलं मी. ह्यात सुद्धा खेकडा जिवंत आहे ना, गॅसच होत होते, आता ही झाला असेल ह्यात टाकलं. सगळे संपले खेकडे. बाकी सगळं करा येतंय पण खेकडं करा येत नाही. बघा, अजून एवढे खेकडे आहेत, बघा ह्याच्यात दाखवा. अजून शिल्लक आहे थोडे, ते बघू आता संध्याकाळी जमलं तर. नाही तर मग पाय बी जेवणच येत आता. त्याचं सगळं हे केलं. नाही हा का, नाग्या मोडून आणलेत त्याच्यात. हा बघू बेकार चावतंय ते, सोडतच नाही हा. रोखतच निघतं. पण शरीरासाठी कमरेसाठी चांगलं असतंय ना. पॅरालाइज झालेल्या माणसाला चांगलं आहे का नाही का? काय माहित नाही, पण कमरेसाठी तर कमरेसाठी चांगलं चांगलं आहे. हाडं मजबूत राहतात. कॅल्शियम मिळतंय मुलकाचं त्याच्या. आई ते त्यातलं ही जरा शिंदे जाणार, जाळ लागणार नाही होता. दिवे मिठाचा पुडा आण बाळा तिथला, गॅस फसला. थांब देते, जा आण जा. जा मिठाचा पुडा आण, मीठ लागेल. मिठाचा पुडा आण. नाही 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 तिथे ते नाही खाली. वास चांगला येते. हा? ताईच्या नवऱ्याला बोलवा की भाऊंला. इकडे दे दिवे मीठ, भाऊंला बोलव जा. कधी भाऊ घरात माळ करेल पहिलं टाकल्या. चवीनुसार वरून जरा थोडं नॉर्मल मीठ टाकायचं चालू आहे. मीठ थोडं कमी पडले वाटतं. कमी नाही, जरा पाणी सुटतंय ना. पाणी सुटतंय बस. आणि ह्याच्यामध्ये मांडणी बघा कसलं तेल सुटलंय मस्त पैकी त्याला. शंभू मामाला बोलव बाळा. शंभू हिला बाळा फटाकडे दे जा. आई तुम्हाला बोलवले बाहेर. पाणी ओतलंय थोडं. आई कोणतरी आलंय या. बघा कसलं मस्त पैकी तयारी. बस बस लय होत पण. बस बस झाले. हा पाणी आटणार आहे पाणी, त्या अंदाजानुसार चालू आहे. किती टाकू का टमाट्याचं? जाळ चांगला रथा 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 लावायचा. आता जाळ थोडा वाढवायचा आहे आणि शिजून द्यायचंय बारीक. शिजून द्यायचं बारीक. बारीक म्हणजे घट्ट करायचं, आठवायचं. जाळ चिंता दिले तिथले नाही जास्त लावायचं. सुहान आहे ना. नाही अंबारी हा थोडं म्हणजे अंबारी पावडर पहिले टाकायला पाहिजे होती.
उकळी फुटल्यावर थोडी परत टाकायची. भारी झालंय. अशा तऱ्हेने आचार्याचं काम संपलंय. पण आता बघूयात आता कसं होतंय अजून. हो, एक थोडं नंबर process- झाले. हा बरं, 1 नंबर झाले. मी तर आता टेस्ट करू. प्रोसेस चालू आहे अजून. तर आता- कुणाला आचार्याची गरज असेल तर यांच्याशी संपर्क साधावा. नंबर सांगा अजून एकदा तुमचा. 99 22 97 23 44. हा कोणाचा नंबर आहे? हे जुना नंबर आहे एकदम. पण बिना बंद आहे नंबर. बरोबर आहे का नंबर? बरोबर. आणि दुसऱ्या मोबाईल मध्ये दुसऱ्या सिम कार्ड गपचूप 95 लय मोठा झाला. हा बघा आता जाळ चांगला. आता बघू, टेस्ट केल्यानंतर सांगतो कसं झालं. आता थोडं घट्ट करायचं आहे त्याला. करी तर लय जन्नाट आली. आता